नमस्कार मैत्रिणींनो. तर महिना झाला आपले व्हिडिओ नाहीत. आता तब्येत थोडी बरी झालेली आहे. आता स्वयंपाक ते करायला चालू केलेला आहे, पण ऑर्डर काय आपण आणखीन चालू केलेले नाहीत. म्हणलं आपले घरगुती घरी जे दररोज पदार्थ करतो त्याचेच व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावे. तर आज ना पुलाव करायचा ठरला होता संध्याकाळी. तर इथे ना मी भाज्या घेतल्या त्या फ्लावर, गाजर, बटाटं, कांदा, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या ना धुवून अशामध्ये कट करून घेतल्यात. लसूण अद्रकची पेस्ट घेतली. वाटाणे सकाळीच भिजू घातले होते, आता संध्याकाळी करायचं ठरलं होतं म्हणून पाण्यात. आणि इथं पाणी घेतले. तांदूळ बासमती तांदूळ धुवून घेतले. तर 2.5 वाटे तांदूळ आहे, त्याच्यासाठी 5 वाट्या पाणी घेतलेलं आहे. म्हणजे आपलं परफेक्ट पाण्याचं प्रमाण व्हावं म्हणून 2.5 वाटे तांदूळ असेल तर 5 वाट्या पाणी घ्यायचं. परत मीठ घेतलेलं आहे. परत लिंबाचा रस घेतला आहे. विलायची आपली जी पांढरी विलायची असते त्या 2 घेतल्या. त्या लवंगा 4-5, मिरी 4-5, जिरे घेतले, तर दालचिनी घेतले, तमालपत्र, काजू आणि थोडेसे मनुके घेतलेले आहेत. तर आता मी खरं तर ना पुलाव तुपामध्येच करतात, पण आमच्या घरात एक मेंबर असा आहे की त्याला तूप अजिबात कसलंच आवडत नाही, म्हणून त्याच्यासाठी तेलातला पुलाव करायला लागले. आता मला आवडतं म्हणून नंतर मी वरून तूप घेऊन खाणार. पण आता त्या घरात काय व्यक्ती असते असे असतात की त्यांना काही आवडतं की नाही आवडतं. तर आमच्या घरात एक व्यक्ती आहे त्याला तूप अजिबात आवडत नाही, म्हणून तेलाची फोडणी दिली. त्यात जिरे टाकलं. जिरे फुलले की आपले जे खडे मसाले आहेत, लवंग, मिरी, दालचिनी, विलायची, ते टाकून घेतलं. खडे मसाले, तमालपत्र, तर काजू आणि मनुके पण टाकून घेते. परत लसूण अद्रकची पेस्ट टाकते आणि चांगलं मिक्स करते ते. आणि नंतर कांदा टाकते आणि गॅस फुलच ठेवायचा, कारण आपल्याला भाज्या काय जास्त मऊ करायच्या नाहीत, कारण शिजताना परत तांदळाबरोबर शिजणारच आहेत, मग ते जास्त गाळ होतात. म्हणून फक्त त्याचा कच्चेपणा जाण्यासाठी तेलात थोड्याशा परतायच्या. कांदा बी काय असं लाल करायचा नाही, किंवा लाल जर केला तर मग आपल्या पुलावचा कलर पांढरा राहणार नाही, त्याला लालसर कलर येईल. तर पांढरा शुभ्रच पुलाव छान दिसतो. तर मीठ टाकून घेतलं आहे मी. आता भाज्याच्या ह्याच्या हिशोबाने वाटलंच तर मला आणखीन लागल वाटायले अंदाजेच मीठ घेतलं होतं मी, परत टाकेल. आणखीन हिरव्या मिरच्या पण टाकून घेते. याचा कच्चेपणा सर्व भाज्यांचा ह्याचा कच्चेपणा जाण्यापुरताच फक्त तेलात थोड्या वेळ परतणार आहे, त्याला एक 5 मिनिट. बटाट्याच्या मोठ्या मोठ्या फोडी केल्यात त्या पण टाकून घेते. फ्लावरच्या गाजरच्या पण मोठ्या मोठ्याच फोडी करायच्या, म्हणजे मला आवडतात पुलावमध्ये अशा मोठ्या मोठ्याच फोडी केलेल्या. गाजर टाकून घेतलं. माझ्याकडे ना आता पनीरचं सध्या शॉर्टेज आहे, त्यामुळे पनीर काय आणायची माझी इच्छा पण झाली नाही रेडीमेडचं, आणि घरी पण करायला वेळ नव्हता, तब्येत जरा नाही आणखीन एवढी ही, म्हणून नाही झटत बसले घरी पनीर करायला. तर पनीर तेवढं पुलावमध्ये आज नाही टाकत, नाही तर मी ना व्हेज पुलाव करायचं म्हणलं की पनीर पण टाकत असते कधी कधी. मुलाला आवडतं माझ्या टाकलेलं. पण आता थोडंसं लिंबाचा रस टाकते. लिंबाचा रस टाकला म्हणजे असं एकदम असं मोकळा सुटसुटीत होतो भात आपला. पण पाण्याचं प्रमाण परफेक्ट घेतलं का नाही तरी पण आपला भात पुलाव एकदम सुटसुटीत होतो. तर लिंबाचा रस टाकल्यास मिक्स केलं, नंतर धुतलेले तांदूळ टाकून आता हलक्या हातानेच मिक्स करायचं, नाही तर लांबके तांदूळ असतात ते तुटण्यात आपण धुवून बराच वेळ ठेवलेले असतात, त्याच्यामुळे ते जरा भिजट झालेले असतात, त्याने तुकडा पडण्याची शक्यता असते. म्हणून थोडं मिक्स करून घेते. मला मीठ थोडं कमी वाटलं म्हणून आणखीन मीठ टाकलं. आणि इकडं पाणी गरम करायला ठेवलं आहे तोपर्यंत मी दुसऱ्या शेगडीवर. आणखीन थोडं गरम होऊन द्यायला पाहिजे होतं, पण आता वेळ उशीर झाला आज म्हणून टाकलं. तसंच कोमट झालं आहे, पण उकळतच पाणी टाका तुम्ही त्यात. आणि आता ना झाकण लावून याची आहे ना फुल गॅसवर 2 शिट्ट्या आणि बारीक गॅसवर एक 5 मिनटं ठेवते आपला कुकर. आणि थंड झाल्यास वाफ केल्यानंतर स्टोपर निघाल्यानंतरच तुम्हाला दाखवते. तर आपला पुलाव तयार आहे, तुम्ही पाहू शकता. आता वरून कोथिंबीर टाकू. आणि आता गरम आहे म्हणून तुम्हाला थोडा चिकट वाटेल, पण थंड झाल्याने एकदम मोकळा सुटसुटीत होतो. आत्ता जस्ट टोपण काढले त्याच्यामुळे तसं, तरी पण तुम्ही पाहू शकता एकदम मस्त झाला आहे आपला पुलाव. तर मी काढून घेते ताटात एका. आणि मला तूप आवडतं म्हणून मी आता वरून तूप माझ्या ताटात घेते.
कसा वाटला आपला पुलाव, व्हेज पुलाव ते नक्की सांगा. आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. आणि थोडे 15 दिवसांनी आपल्या ऑर्डर मी चालू करणार आहे. मग तोपर्यंत आपले हे व्हिडिओ एन्जॉय करा.